आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। नमस्कार मित्रांनो, मी अनन्या प्रमोद शिंगे सौ कुसुमताई प्राथमिक विद्या मंदिर शाळेत इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे। आज मी आपल्या समोर शिवरायांच्या न्यायदानावर एक कथा सादर करीत आहे आणि माझ्या कथेचे नाव आहे आदर्श न्यायाधीश छत्रपती शिवराय। सन 1678 शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते। येताना वाटेत कर्नाटकातील बेलवाडी या गावात एक देसाई गडी होती। ती मावळ्यांना जिंकायचीच होती। झाले, मोर्चे लागले, लढाई सुरू झाली। एक छोटीशी गडी जिंकायला कितीसा वेळ लागणार? मावळे लढतायत, गडीचा मालक धारातीर्थी पडलाय। आता तर नक्कीच जिंकण्यात जमा आहे गडी। पण आश्चर्य आहे, एक दिवस गेला, 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, तरीही गडी काही फत्ते होत नव्हती। शेवटी शिवरायांनी सकोजी गायकवाडला खरमरीत निरोप पाठवला। राजे चिडले, ते बघून तर सकोजीला चेवच चढला। मावळ्यांच्या अंगी स्फुरण आले, भयंकर रणकंदन वाजले आणि गडी फत्ते झाली। तब्बल 15 दिवस लागले ही गडी जिंकायला। गडीचा मालक धारातीर्थी पडूनही कोण बरे एवढे चिवटपणे लढतय? ती गडी लढवत होती एक स्त्री, सावित्री देसाई तिचे नाव। ती धारातीर्थी पडलेल्या त्या गडीच्या मालकाची विधवा पत्नी होती। ती फक्त विधवा पत्नीच नव्हती, तर एका बाळाची आई सुद्धा होती। तीच लढवत होती ही गडी। थोड्या वेळाने सकोजी गायकवाड सावित्रीला कैद करून हजर झाले। सकोजी इतक्या द्वेषात आणि रागात होता की त्या रागाच्या भरात त्याने शिवरायांनी मावळ्यांना अबला, स्त्री, पुरुष, म्हातारा, रोगी यांना हात न लावता त्यांचे रक्षण करण्याचा शिवरायांनी स्थापित केलेला नियम तो विसरला आणि त्या रागाच्या भरात त्याने स्वतः जिद्दीने लढलेल्या त्या गडीच्या मालकिनीवर म्हणजेच सावित्रीवरच अतिप्रसंग केला। इकडे शिवरायांना मावळ्यांच्या विजयाची वार्ता तर समजलीच, त्याबरोबर सकोजीच्या कुकर्माचीही। सकोजीने सावित्रीला कैद करून काळकोठडीत टाकले आणि शिवराय गडीत गेले। गडीत गादीवर स्थानापन्न झाले आणि सकोजी त्यांच्या बाजूला छाती पुढे काढून उभा होता। शिवरायांनी सावित्रीला आणण्याची आज्ञा दिली। सावित्रीला आणले गेले। सावित्री घाबरलेली होती। आता माझं कसं होणार? हा शिवाजी मला मारून टाकणार, मग माझं बाळ अनाथ होणार। किती कीर्ती ऐकली होती या शिवाजीची, पण ते सारं खोटं निघालं। जर याचा सेनापती जर एका कैद झालेल्या बाईवर अतिप्रसंग करू शकतो, तिच्या हातापायात बेड्या ठोकून तिला काळकोठडीत टाकू शकतो, हा तर त्यांचा राजा आहे, हा किती क्रूर असेल? सावित्रीचे विचारचक्र सुरू झाले। तिने महाराजांना अर्थसाद घातली, महाराज मला मारा, पण माझ्या बाळाला मारू नका महाराज। हे तिचे म्हणून शब्द ऐकून महाराज गहिवरले। त्यांनी तिच्या बाळाला आणण्याची आज्ञा दिली। त्यांनी ते बाळ आणले। महाराजांनी त्या बाळाला हातात घेतले। सावित्रीचे काळीज धडधडू लागले। त्यांनी ते बाळ हातात घेतले आणि सावित्रीला बंधमुक्त करण्याची आज्ञा दिली। सावित्री परत जाऊन महाराजांच्या पायावर जाऊन पडली। महाराज, माझ्या बाळाला मारू नका महाराज, माझ्या बाळाला मारू नका। शेवटी महाराजांच्या मुखातून सावित्रीसाठी शब्द बाहेर पडले, ताईसाहेब, कोण म्हणाल मी तुम्हाला मारणार आहे? त्या बाळाला मारणार आहे? आता मी तुम्हाला ताई म्हटलं ना, मग हा बाळ माझा भाचा नव्हे? मग मी पहिल्यांदाच माझ्या भाच्याला भेटतोय, त्याला काहीतरी दिलं पाहिजे ना। बाळाच्या दूध भातासाठी ही जिंकलेली गडी मी त्याला देतोय आणि हा आजूबाजूचा प्रदेश तुमच्या चोळी बांगडीसाठी। सावित्री आश्चर्याने महाराजांकडे पाहते। नंतर शिवाजी महाराजांची नजर सकोजीकडे वळते। त्याला पाहताच त्यांच्या डोळ्यातून अंगारे बसलेला लागतात। ते संतापाने थरथर कापायला लागतात। त्यांचा हा रुद्र अवतार बघून सकोजी गायकवाड होरपळून गेला। तो परत जाऊन महाराजांच्या पायावर जाऊन पडला। महाराज, माफी द्यावी महाराज, पुण्यांदा असं घडणार नाही महाराज, माफी द्यावी। हे त्याचे बोलणे ऐकून महाराजांचा अधिकच तिळपापड उडाला। त्यांनी त्याला क्रोधाने दूर केले।
काय सपूजी, काय केलं तुम्ही? मोगली जुलमी सत्तेतून प्रजा मोकळी व्हावी, धर्म आणि अब्रूचे रक्षण व्हावे म्हणून आम्ही हे स्वराज्याचे तोरण उभारले आणि तुम्ही बहिणीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. नाही सपूजी, नाही नाही सपूजी, नाही. या गुन्ह्याला क्षमा नाही. सपूजी महाराजांचे हे बोलणे ऐकून पुरताड हसला. या गुन्ह्याला शिक्षा व्हायलाच हवी. सपूजीचे हात तोडून टाका. ज्या हाताने परस्त्रीला स्पर्श केला ते हात तोडून टाका आणि हे डोळे उपडून काढा. महाराजांचे हे बोलणे ऐकून सपूजी पुरताड हसला. सपूजीला पकडण्यात आले आणि सपूजीला पकडण्यात आले. किंकाळी पाठोपाठ त्याचे डोळे उघडण्यात आले. किंकाळी पाठोपाठ त्याचे डोळे उघडण्यात आले. शिवरायांनी आज्ञा केली, सपूजीला पन्हाळ्याच्या काळकोठडीत टाका आणि सावित्रीला बाइज्जत मुक्त केले. ज्यांनी आपल्या सरदाराने विजय प्राप्त केला म्हणून त्याचे भरभरून कौतुक केले आणि त्याचा अक्षम्य गुन्हा समजताच त्याला ताबडतोब शिक्षा फरमावण्याचा हा प्रकार अभूतपूर्व होता आणि जगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होते. याच्यावरून खरोखरच कळते की शिवाजी महाराज एक न्यायी राजा आणि एक आदर्श न्यायाधीश होते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.